नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपले सहज शिक्षण शिकू या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करते। मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी इंग्लिश विषयातील 3.1 म्हणजेच तिसऱ्या युनिटमधील पहिली कविता टाइम म्हणजे काळ किंवा वेळ। ही कविता क्रिस्टिना रोझेटी या कवयित्रीने लिहिली आहे। कवयित्रीने ही कविता प्रश्न आणि उत्तराच्या स्वरूपात समजावून दिलेली आहे। तसेच ही कविता अप्रतिम आहे। कवयित्रीने काळासंबंधित सर्व गोष्टींचा या कवितेतून उलगडा केलेला आहे। मित्रांनो, आता आपण कविता समजून घेऊ। 3.1 टाइम म्हणजेच काळ। हाऊ मेनी सेकंड इन अ मिनिट? एका मिनिटात किती सेकंद असतात? 60 अँड नो मोर इन इट। 60 यापेक्षा जास्त नाहीच। हाऊ मेनी मिनिट्स इन ॲन अवर? एका तासात किती मिनिटे असतात? 60 फॉर सन अँड शॉवर। 60 ऊन असो किंवा पावसाच्या धारा। हाऊ मेनी अवर्स इन अ डे? एका दिवसात किती तास असतात? 24 फॉर वर्क अँड प्ले। 24 काम करण्यासाठी आणि खेळण्यासाठी। हाऊ मेनी डेज इन अ वीक? एका सप्ताहामध्ये किती दिवस असतात? 7 बोथ टू हिअर अँड स्पीक। 7 ऐकणे आणि बोलणे या दोघांकरता। हाऊ मेनी वीक्स इन अ मंथ? एका महिन्यामध्ये किती सप्ताह असतात? 4 ॲज द स्विफ्ट मून रन्थ। 4 चंद्रकोरेप्रमाणे सहज निघून जातात। हाऊ मेनी मंथ इन अ इयर? एका वर्षामध्ये किती महिने असतात? 12 द ॲल्मॅन्क मेक्स क्लिअर। 12 हे तुमचे पंचांग स्पष्ट करतात। हाऊ मेनी इयर्स इन ॲन एज? एका आयुष्यामध्ये किती वर्षे असतात? 100 सेज द सेज। 100 हे संतांनी सांगितलेलेच आहे। हाऊ मेनी एजेस इन टाइम? एका काळामध्ये किती आयुष्य असतात? नो वन नोज द राईम। हे अजून एकालाही माहिती जमलेली नाही। कवयित्री आहे क्रिस्टिना रोझेटी।